नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। अन्नपूर्णा आजी मागणार चक्क आपल्या कमळीची माफी, तर कमळी करणार राजन आणि अन्नपूर्णा यांच्यामधील गैरसमज दूर। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, कमळीला आता परीक्षेमध्ये बसू न देण्यासाठी ही अनिका वाटेल ते प्रयत्न करत असते, पण आपल्या कमळीला देखील समजलेलं असतं की अनिका पूर्ण चिटिंग करून पेपर लिहिते। त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी मात्र अनिकाचा पर्दाफाश करायचाच, कारण की तिला चिटिंग करून पेपर लिहूनच द्यायचा नाही। ह्या गोष्टीचा मात्र पूर्णपणे मात्र आपल्या कमळीने बंदोबस्तच केलेला असतो। तर दुसरीकडे मात्र आता कमळीसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज हेच असतं की काही जरी झालं तरी या परीक्षेमध्ये टॉपच करायचं। पण बिचाऱ्या कमळीच्या आयुष्यामध्ये किती अडथळे येतात तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे एकीकडे ही अनिका, तिची ती महामूर्ख आजी कामिनी आणि ती रागिनी तर आहेच यांच्या कमळीच्या पाठीमागे लागलेली। दुसरीकडे अन्नपूर्णा आजींना पण माहीत असतं की कमळीला व्यवस्थित नीट पेपर पण ही लोक देऊ देणार नाहीत, कारण की ते कमळीसोबत काही ना काही कुटाने करतच राहणार आहेत। त्याच्यामुळे अन्नपूर्णा आजी लक्षात घेते आणि म्हणते की काही जरी झालं तरी कमळीच्या केसाला पण धक्का लागणार नाही, या गोष्टीकडे मलाच लक्ष द्यावं लागेल। तर एकीकडे मात्र आता ऋषीमध्ये आणि नयनतारामध्ये जोरदार भांडण होणार आहे आणि ते फक्त कारण असतं कमळी, कारण की तुम्हाला माहितीच असेल की एकीकडे मात्र नयनतारा ठरवते की काही जरी झालं तरी कमळी आणि ऋषीला एकत्र मी येऊन देणार नाही आणि त्या कमळीचा मी काही ना काही बंदोबस्त करेनच, कारण की त्या कमळीचा जर मी बंदोबस्त आता नाही केला तर ती कमळी माझ्या ऋषीला माझ्या जवळ कधीच राहून देणार नाहीये, कारण की ती कमळीने माझ्या ऋषीला असं मुठीमध्ये धरलेलं आहे आणि त्याच्यावरती काय जादू केली ती कळा नाहीच, कारण की हे नयनताराच्या पण लक्षात आलेलं असतं। तर दुसरीकडे ऋषीला आता नयनतारा म्हणते की मला वचन दे आणि शब्द पण दे की तू त्या कमळीच्या आजूबाजूला पण कधी फिरकणार नाहीयेस। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र ऋषी म्हणतो की आई तुला झालंय काय, तू असं अचानक का वागते। तर हा सगळा प्रकार घडून आणलेला असतो रोहितने, कारण की रोहित एवढा चालू माणूस असतो की त्याने स्वतःच्या आईलाच मात्र ऋषीबाबत खूप मोठं भडकवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की ऋषी सारखा कमळीला भेटायला जातोय। पाहायला गेलं तर मित्रांनो, आपली कमळी कधीच ऋषीला कॉल पण करत नाही, परंतु तरी देखील मात्र तुम्हाला माहितीच आहे की ह्या रोहितने असं काय मात्र त्या नयनताराच्या कानामध्ये भरवलेलं असतं। त्याच्यामुळे नयनताराने आता ऋषीकडून वचनच घेतलेलं असतं की तू कमळीच्या आजूबाजूला फिरकणार नाही आणि तुझी आणि कमळीची मैत्री आता कायम संपवायची तुला कायमचीच। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर ऋषी म्हणतो की आई मी तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य करेल, पण मी कमळीसोबतची मैत्री कधीच संपवू शकत नाही, भलेही तुला राग आला तरी काही हरकत नाही। तर आता ऋषीमध्ये आणि नयनतारामध्ये जोरदार भांडण झालेलं असतं आणि नयनतारा म्हणत असते की मलाच काहीतरी केलं पाहिजे त्या कमळीचा बंदोबस्त, कारण की मी जर त्या कमळीचा बंदोबस्त नाही केला तर ती कमळी माझ्या डोक्यावर बसायला पण मागे पुढे पाहणार नाही। त्याच्यामुळे मला लवकरात लवकर त्या कमळीचा असा बंदोबस्त करायचा आहे ना की तिने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल की मी असं पण काही करू शकते। तर दुसरीकडे नयनतारा पूर्णपणे आपल्या कमळीवरती भडकलेली असते, तर ती ठरवते की आता मला कमळीला गायबच केलं पाहिजे। तर दुसरीकडे आता अनिकाला परीक्षेमध्ये कॉफी नाही करून द्यायची, यासाठी मात्र कमळीने खूप मोठा आता चॅलेंज घेतलेला असतं की त्या अनिकाला विदाऊट चिटिंगच मी परीक्षेला बसून देणार। तर पुढे आता तुम्हाला पाहायला भेटेल की कमळी आणि अनिका दोघीजण देखील पेपरला जातात, पण कमळी मात्र अनिकाला चिटिंगच करून देत नाही, कारण की ती सरांना सारखं सांगत राहते आणि सगळ्यांना म्हणते की सगळ्यांना म्हणते की अनिका चिटिंग करते, कमळी सगळ्यांना ओरडून सांगते। तर हे ऐकल्याच्या नंतर आता सगळीच मुलं अनिकाला चिडवायला सुरुवात करतात। त्याच्यामुळे अनिकाला आता पेपरमध्ये चिटिंग करण्याचा काहीच उद्देश तिचा राहत नाही, कारण की तिची सगळ्यांसमोर इज्जत गेलेली असते। तर दुसरीकडे मात्र आता मित्रांनो, नयनताराच्या मनामध्ये कमळीबाबत खूपच भयंकर विचार चाललेले असतात, कारण की नयनताराने ठरवलेलं असतं की ऋषीला जर माझ्यापाशी ठेवायचं असेल तर मला ह्या कमळीला दूर केलंच पाहिजे। तर दुसरीकडे अन्नपूर्णा आजीमध्ये आणि राजन काकांमध्ये जे नात्यात दुरावा आलेला असतो ते कमळी म्हणते की आता मी काही जरी झालं तरी त्यांचं नातं पहिल्यासारखं मी करूनच दाखवेल। तर दुसरीकडे ऋषी म्हणतो की कमळी तू घाबरू नको, कारण की तू ह्या संकटामध्ये एकटी नाहीस, तर मी तुझ्यासोबत आहे, कारण की त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी मी पण तुझ्यासाठी खूप सारे प्रयत्न करेन। तर आता ऋषी आणि कमळी हे दोघेजण मिळून देखील राजन आणि अन्नपूर्णा आजी ह्या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करणार असतात। तर कामिनीला या गोष्टीची काहीच खबर नसते, कारण की कामिनीला वाटत असतं की मात्र काही जरी झालं तरी मात्र त्या कमळीला कशा प्रकारे मी हरवू शकते। पण कमळीच्या मनामध्ये खूप पुढचा विचार चालू असतो, तो म्हणजे अन्नपूर्णा आजीमध्ये आणि राजन काकांमध्ये कोणत्याच गोष्टीची फूट ठेवायची नाही हे कमळीने ठरवलेलं असतं। तर नयनताराची आणि आता आपल्या कमळीची फायनली भेट होताना तुम्ही पाहाल, तर त्यावेळेस मात्र त्या भेटीमध्ये फक्त अशा काही गोष्टी घडतात त्या समजल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण की नयनतारा चक्क कमळीला म्हणते की तुला किती पैसे पाहिजे बोल, पण तू माझ्या मुलापासून लांब राहा आणि तू कायमची इथून निघून गेली तरी चालेल, मी तुला दुसऱ्या शाळेमध्ये तुझं ॲडमिशन पण करून देते आणि तू तिकडे सुखाने राहा, तुला लागेल तेवढा पैसा मी वाटलंच तर देते, पण तू माझ्या ऋषीच्या आयुष्यात येऊ नकोस। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र आता आपली कमळी म्हणते की अहो तुम्ही नयनतारा काकू जसं समजताय तसं काहीच नाही, ऋषी सर फक्त माझे चांगले मित्र आहेत आणि मी त्यांना कधीच त्रास पण दिलेला नाही आणि मी त्यांना फसवणार पण नाही। पण तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, कारण की नयनताराच्या मनामध्ये खूप भयंकर विचार असतात। तिला माहीत असतं की ऋषी काही जरी झालं तरी फक्त कमळीसोबतच लग्न करण्यासाठी तयार होणार आहे, त्याच्यामुळे मला काही
काही जरी केल्या तरी काही पण करून मला आहे ना ऋषीच्या आयुष्यातून कमळीला डिलीटच करायचं आहे. यासाठी मात्र नयनतारा पूर्ण प्रयत्न करायला तयार असते. तर दुसरीकडे मात्र कहाणीमध्ये खतरनाक ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे खतरनाक ट्विस्ट असा तसा नाही मित्रांनो, कारण की आपली कमळीने जे चॅलेंज घेतलेलं असतं की अन्नपूर्णा आजी आणि राजन काकांना एकत्र आणण्याचं, ते एवढं सोपं नसतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे, ऋषी सर जरी मदत करणार असतील तरी अन्नपूर्णा आजींना माहीत असतं की ह्या कमळीने आधीच मला फसवले, परत ते आता माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये येऊन परत काही ढवळाढवळ करते की काय. कारण की अन्नपूर्णा आजी कमळीला त्या घरात येऊळच देत नसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमळीसोबत त्या बोलत पण नसतात. पण आता आपली कमळी अशी काही युक्ती लढवते आणि त्यामधून मात्र राजन आणि अन्नपूर्णा आजींना एकत्र करायचं ठरवते. आणि हा सगळा प्रकार पाहून कामिनीला जास्त त्रास होतो. कारण की कामिनी म्हणते की आधीच मेलेल्याला परत काठीने मारण्यात काहीच मजा नाही आहे, त्याच्यामुळे मला आता कमळीचाच काटा काढला पाहिजे. कारण की ही कमळी अन्नपूर्णामध्ये आणि त्या राजनमध्ये जी फूट पडली होती ती भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ती दोघे जर परत एकत्र आले तर आपल्याला रस्त्यावरती जावं लागणार हे त्यांना फायनली माहीतच असतं. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी राजन आणि अन्नपूर्णा एकत्र आले नाही पाहिजे यासाठी कामिनी प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र कमळी देखील आता कामिनीला चॅलेंज देते आणि म्हणते की काही जरी झालं तरी अन्नपूर्णा आजींना आणि मी राजन काकांना एकत्र आणणार म्हणजे आणणारच. तर हा आता कमळीने निर्णय घेतलेला असतो कामिनी समोर. तर कामिनी म्हणते की ह्या घरामध्ये कोणत्या पण भिकारड्या लोकांना यायला परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे खास करून ती कमळीला बोलत असते. आणि तुम्हाला माहितीच आहे की कमळी आता त्या घरामध्ये जात कशासाठी असते, कारण की तिला अन्नपूर्णा आजी आणि राजन काकामधील गैरसमज दूर करायचे असतात. तर पुढे आता कमळी परीक्षेमध्ये टॉप करताना तुम्ही पुढे पाहाल त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजींना प्रचंड आनंद होतो आणि ही अनिका आता नापास होईल पुढे. कारण की तुम्हाला माहितीच असेल की कमळी अनिकाच्या कॉफ्या करण्याची पद्धत पूर्ण बंदच करून टाकते आणि त्यामुळे आता अनिकाला परीक्षेमध्ये फेलच व्हावं लागतं. आणि अनिका फेल झाल्याच्या नंतर अनिकाच्या नावावरती प्रॉपर्टी होणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. कारण की अनिकाने पूर्णपणे ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी परीक्षेमध्ये मला टॉपच करावं लागेल, नाहीतर माझ्या नावावरती प्रॉपर्टी होणार नाही. आणि माझ्या नावावरती प्रॉपर्टी नाही झाली तर त्याच्यानंतर मग माझा फायदाच काही नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा हाच डाव असतो की जरी परीक्षेमध्ये आता पेपर लिहिता नाही आलो तरी मात्र कमळीचा पेपर फाडून टाकायचा ज्यावेळेस सगळ्या परीक्षा संपतील त्यावेळेस. तर आता फायनली मित्रांनो पुढे कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट असाच येतो की अनिका, कामिनी ह्या सगळेजणी कमळीने लिहिलेले पेपर आता फाडून टाकायचं ठरवतात आणि गायब देखील करायचं ठरवतात. तर तुम्हाला माहितीच आहे याच्या अगोदर पण अनिकाने हा कांड केलेला आहे, त्याच्यामुळे तिचा पुढचा प्रयत्न हाच असतो. तर आता कमळी आणि ऋषी दोघेजण मिळून देखील अन्नपूर्णा आजी आणि राजन काका या दोघांमधील देखील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता यांच्या प्रयत्नाला यश येणार का नाही हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतोच. पण दुसरीकडे मित्रांनो आता ह्या कामिनी आणि अनिकाचा डाव मात्र सक्सेस तर होतो, पण आपल्या कमळीच्या हँडरायटिंगमुळे परत त्या फसल्या जातात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की याच्या अगोदर पण ह्या महामूर्ख लोकांनी प्रयत्न केला होता आपल्या कमळीला फेल करण्याचा, पण त्यामध्ये आपली कमळी पूर्णपणे दुसऱ्यांदा पेपर देऊन त्या परीक्षेमध्ये टॉप केला होता तिने. त्याच्यामुळे कमळी पुढे टॉप करते आणि कमळीची स्कॉलरशिप देखील तिला भेटते आणि कमळी ह्या सगळ्यांना उरून फुटते. तर पुढे मित्रांनो कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट हाच आहे की तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की अन्नपूर्णा आजी आणि राजन काका ह्या दोघांमधील गैरसमज दूर होईल का पुढे. तर मित्रांनो 100% ह्या दोघांमधील गैरसमज दूर होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला पण समजेल की कमळी आणि ऋषी एकत्र आल्यावर काहीही करू शकतात. तर लवकरच तुम्हाला या दोघांचं लग्न पण पुढे पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देतो. तोपर्यंत व्हिडिओवरती नसेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये आणि टॅग प्रोडक्ट नक्की एकदा चेक करा. धन्यवाद.